रामराम मंडळी. स्टार प्रवाहावर लवकरच एक नवी मालिका सर्वांच्या भेटीला येते. अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव यांची फर्स्ट क्लास जोडी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येते. यापूर्वी आपण त्यांना सुख म्हणजे नक्की काय असतं यामधील जयदीप आणि गौरी या नावाने ओळखत होतो आणि आता आपण त्यांना यश आणि कावेरी या नव्या पात्राने ओळखणार आहोत. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. हे नवे पात्र घेऊन ही मालिका 28 एप्रिलपासून रात्री 8 वाजता स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेचा प्रोमो तर अगदी झकास होता. पहिला प्रोमो आल्यावर प्रेक्षकांच्या मनात एकच प्रतीक्षा होती आणि ती म्हणजे या मालिकेत नायक म्हणून कोण असणार. सर्वांनी नाव देखील सुचवलं होतं, ते म्हणजे मंदार जाधव. आणि दुसऱ्या प्रोमोलाच सर्वांना समजलं की अभिनेता मंदार जाधव यामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. त्यामुळे सगळीकडेच आनंदाचं वातावरण आहे. पण या मालिकेचं कथानक काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आणि हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या मालिकेचे पुढील 2 प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि त्या प्रोमोनुसार आपण पाहिलंच आहे की ही एक कौटुंबिक मालिका आहे आणि कोकणात या मालिकेचं सध्या शूटिंग चालू आहे. त्यामुळे या मालिकेत कोकणी भाषा वापरली जाणार हे मात्र नक्की. त्यामुळे अभिनेत्री गिरिजा प्रभूला तुम्ही कोकणी बोलताना बघणार ही तुमच्यासाठी एक पर्वणीच असेल. तर कावेरीचं एक कुटुंब आणि यशचं एक कुटुंब अशी 2 वेगवेगळी कुटुंब यात दाखवली गेलेली आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने ही यशच्या आईची व्यक्तिरेखा साकारते, तर अभिनेते वैभव मांगले हे कावेरीच्या बाबांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. घरच्या काही वादामुळे यशचा सख्खा भाऊ स्वतःच्या बायकोच्या घरी म्हणजेच कावेरीच्या बहिणीच्या घरी राहत असतो. त्यांना एक मुलगा देखील असतो. यशच्या आईच्या हट्टापायी तो पुन्हा घरी यायला नाही म्हणत असतो, कारण यशच्या आईला म्हणजेच अभिनेत्री सुकन्या मोने यांना तिचा सून म्हणून स्वीकार नसतो. पण यशने मात्र मनाशी ठरवलेलं असतं की काही झालं तरी आपलं कुटुंब आपण पूर्ण करायचं. पण तिसरा प्रोमो हा खरंच डोळ्यात पाणी आणणारा आहे, कारण सगळेजण गाडी करून पुन्हा घरी येत असतात. त्यांच्यासोबत कावेरी देखील असते, पण मध्येच त्यांच्या गाडीचा अपघात होतो आणि जे नको व्हायला पाहिजे ते होतं. कावेरीची बहीण आणि यशचा भाऊ म्हणजे त्या दोघांची जोडी इथे फुटते आणि कावेरी शेवटी बाळाला घेऊन धडपडत घरी येते. जेव्हा घरच्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा खूप मोठा धक्का बसतो. कावेरी सावरत त्या बाळाला यशच्या आईकडे देते. कावेरी पुढे सर्वांना सांगते की आमचा येताना अपघात झाला आणि त्यात दोघे देखील गमावले. त्यापुढे यश समोर येतो, तोपर्यंत कावेरीला चक्कर आलेली असते आणि ती कोसळणार तोपर्यंत यश तिला पकडतो. आणि हा सीन पाहिल्यावर सगळ्याच प्रेक्षकांना जयदीप गौरी आठवल्याशिवाय राहणार नाहीत, कारण हा सीन त्या दोघांची आठवण करून देतो. तुम्हाला हा नवीन आलेला प्रोमो कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच अपडेट्स बघायचे असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करायला लागतं आहे. त्यामुळं चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर क्लिक करा.